मित्रांनो, ताम्हिणी घाटामध्ये एक घटना घडली. तीच आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. ही सगळी घटना सुरू होते 11 जानेवारी 2026 रोजी. पुण्यात राहणारे 4 तरुण मित्र गणेश भगत, अनिकेत वाघमारे, तुषार उर्फ सोन्या पाटोळे आणि प्राज्वल हंबीर हे चौघे पुण्यातून महाबळेश्वरला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. त्यासाठी ते इनोव्हा गाडी या गाडीतून ताम्हिणी घाट मार्ग प्रवासाला निघतात. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी नॉर्मल. मित्रांची सहल, गाडी प्रवास. प्रवास सुरू असतानाच गाडीत पैशावरून या सर्वांमध्ये वाद सुरू होतो. मृत गणेश भगत आणि आरोपीच्या यांच्यात पूर्वीपासून आर्थिक व्यवहार होते आणि त्याच पैशावरून वाद वाढत जातो. सुरुवातीला वाद शब्दाचा असतो, पण पुढे तो मारहाणीत जातो. वाद इतका टोकाला जातो की आरोपीने गाडीच्या आतच गणेशचा गळा दोरीनं आवळण्याचा प्रयत्न केला. गाडी चालू असतानाच गणेशवर हल्ला केला आणि यानंतर गाडी ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावच्या हद्दीत एक निर्जन ठिकाणी वळवली जाते. सणसवाडी गावाजवळ सिक्रेट पॉइंट नावाचा एक मोकळा निर्जन परिसर आहे. तिथे गाडी थांबवली जाते. गणेशला खाली उतरून त्याच्यावर कोयत्याने डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर वार केले जातात. ही हत्या अत्यंत निर्गुण आणि थंड डोक्याने केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. हत्या केल्यानंतर गणेशचा मृतदेह तिथेच मोकळ्या जागेत टाकून आरोपी तिथून फरार आणि पसार होतात. 11 जानेवारी रोजी रात्री 11:30च्या सुमारास माणगाव पोलिसांना माहिती मिळते की ताम्हिणी घाटात एका तरुणाचा रक्तबंबाळ मृतदेह सापडलेला आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. पंचनामा होतो. मृतदेहावर धारदार शस्त्राच्या जखमा दिसतात. सगळ्यात मोठी अडचण, मृत तरुण कोण आहे हे माहिती नव्हतं. मृत तरुणाच्या हातात स्मार्ट वॉच होतं. त्या स्मार्ट वॉचमधील डाटा टायमिंगमुळे लोकेशन यावरून पोलिसांना महत्त्वाचे धागे मिळतात. याचबरोबर मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, मिसिंग व्यक्तीची यादी हे सगळंच एकत्र करून तपास सुरू होतो. अवघ्या काही तासात मृत तरुणाची ओळख पडते आणि तो आहे गणेश भगत, 22 वर्ष वय, राहणार भोसरी, पुणे, मुळगाव, सोलापूर जिल्हा. यानंतर पोलिसांनी खात्री होती की गणेश एकट्याने फिरायला गेला नव्हता. पोलिसांनी गणेशच्या मित्रांची चौकशी सुरू केली. तेव्हा समोर आलं की गणेश शेवटचा अनिकेत, तुषार, प्रांजवल आणि आदित्य यांच्या सोबतच होता. गाडी, मार्ग, वेळ सगळं जुळत जात होतं. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं माणगाव पोलिसांनी अनिकेत वाघमारे, तुषार पाटोळे यांना माणगावमधून अटक केली. चौकशीत दोघांनीही पैशाच्या वादातून गणेशची हत्या केल्याची कबुली दिली. एकत्र फिरायला गेलेले मित्रांची सहल रक्तरंजित हत्येत बदलते आणि मित्रच मित्राचा जीव घेतात. पण माणगाव पोलिसांचा जलद तपास, तांत्रिक पुरावे आणि स्मार्ट वॉचमधील माहिती यामुळे अवघ्या काही तासात हा गुन्हा उघडकीस येतो. ही घटना एकच गोष्ट सांगते: पैशाचे वाद, राग, चुकीचे निर्णय आयुष्य संपवू शकतात. तर या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.